कामगार आयुक्त कार्यालयासमोर सोमवारी प्रहार संघटनेच्या वतीने सुरक्षा रक्षकांनी अर्धनग्न आंदोलन करत सरकारच्या धोरणांविरोधात तीव्र निषेध नोंदवलाय। आंदोलकांचा आरोप आहे की 2022 मध्ये काढण्यात आलेल्या नवीन शासन निर्णयानुसार घेण्यात येणारी मैदानी शारीरिक चाचणी अव्यवहार्य आणि सुरक्षा रक्षकांवर अन्याय करणारी आहे। या आंदोलनात 63 सुरक्षा रक्षकांची भरती प्रक्रिया जुन्या शासन निर्णयानुसारच राबवावी तसेच नवीन GR तात्काळ रद्द करावा अशी ठाम मागणी करण्यात आली आहे। मुख्यमंत्री यांच्या नावाने काढण्यात आलेला हा नवीन शासन निर्णय अमान्य असल्याचा दावाही आंदोलकांनी यावेळी केलाय। हे आंदोलन प्रहार कामगार जिल्हाध्यक्ष गौरव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आलंय। प्रशासनाने मागण्या मान्य केल्या नाहीत तर आंदोलन अधिक तीव्र केलं जाईल असा इशारा आंदोलकांनी दिलाय। या आंदोलनानंतर प्रशासन काय भूमिका घेते याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय।